मंडळी नमस्कार. NDTV मराठीवर दर तासाला काही खास बातम्या आम्ही घेऊन येतो आणि आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काही खास बातम्या आहेत. त्याच्यातली माझ्या दृष्टीने पहिली मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती मोठेगावकरच्याबद्दल. एका खोलीमध्ये राहणारा मोठेगावकर काहीशे कोटींचा मालक कसा झाला, नेमके मोठेगावकरच्या क्लासमध्ये पूर्वपरीक्षेला विचारले जाणारे प्रश्नच अंतिम परीक्षेत कसे काय येत होते, यासह अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची काही उत्तरं आपण 7 वाजता NDTV मराठीवर पाहू शकणार आहात. पण यासोबतच आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी नेमकी काय आहे, माझे सहकारी प्रवीण आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय आहे ही बातमी नेमकी आणि म्हणजे त्या मोदींनी केलेल्या आवाहनाच्या संदर्भात आहे का काय आहे? हो, नक्कीच ही मोदींनी केलेल्या आव्हानाच्या संदर्भातलीच बातमी आहे. आणि हे आव्हान असं आहे की आपल्याला बचतीचा सल्ला दिलेला आहे. ह्याच आव्हानाला अनुसरून सुबोध सावजी आमदार जे माजी आहेत त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की आमदार जे आहेत माजी आमदार खासदार त्यांचा निधी थांबवा, त्यांचा पगार गोठवावा. तर या मागणीला अनुसरून आपण आज एक स्पेशल रिपोर्ट करणार आहोत. त्यामध्ये आमदारांनी देशासाठी 1 वर्षाचा पगार द्यावा का, या प्रश्नाचा आपण आढावा घेणार आहोत. सोबतच तुमच्या आमदाराचा पगार किती आहे, त्याला इतर भत्ते किती मिळतात, या सर्व गोष्टींचा आपण मागोवा घेणार आहोत. तर या आज 7च्या रिपोर्टमधून तुम्ही नक्की तो पहा आणि काय काय यामध्ये माहिती दिली जाते ती नक्की बघा. नक्की. आणि मला असं वाटतं की जर का पंतप्रधान देशवासियांना आवाहन करतात की तुम्ही 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेश दौरा करू नका, तर देशातले आमदार खासदार त्यांना जे काही वेतन मिळतं, भत्ते मिळतात किंवा निवृत्त आमदार आहेत त्यांना जो काही पगार मिळतो, तर हा सगळा मिळून किती कोटी आहे माहिती आहे तुम्हाला? या पगाराचं ते नेमकं काय करतात तेही जाणून घ्यायचं आहे. यासह याच संदर्भातल्या आणखीन काही प्रश्नांची उत्तरं. आणि हां, तुम्हाला काय वाटतं, जर का सर्वसामान्य माणसाला 4 बंधनं असतील तर आमदार खासदारांनी 1 वर्षासाठी त्यांचा पगार सोडावा का? जरूर कळवा. आणि याबद्दलचा डिटेल रिपोर्ट पाहण्यासाठी 7 वाजताचं NDTV मराठीचं बुलेटिन पाहायला विसरू नका.